कोणी म्हणाल ताई एका उदाहरणावरून कसं सिद्ध होणार आहे बापाचं प्रेम? दुसरं उदाहरण, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वीज चमकली तरच रस्ता दिसावा. यमुना माईला दुथडी पाणी भरलंय. कुणाची घर तिच्या पात्रामध्ये वाहून आलेली आहेत. आज काळ्या रंगाची यमुना त्या खवळलेल्या माती पाण्यानं मिसळून पांढऱ्या रंगाची झालीये. तिला प्रचंड वेग आहे. वीज चमकली तरच रस्ता दिसावा. 6 मारले ओ, 7वं योग मायेनं रोहिणी उदरी गेलं. 8वं मरू द्यायचं नाही म्हणून जखडलेलं शरीर असताना सुद्धा लेकराचा जीव वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीत, लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा आणि पूर आलेल्या नदीमध्ये प्रवेश करणारा जगातला दुसरा बाप वसुदेव महाराज. बापच आहे ना तो. कोण गेलं पुढे लेकराचा जीव वाचवायला? बाप गेला. डोक्यावर टोपलं, नाका तोंडात पाणी गेलं, पण बाप मागे सरला नाही सरला बाप. हे बापाचं प्रेम आहे. ताई ती युग वेगळी होती. या कलियुगात आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले. महाराज तर महाराष्ट्रामध्ये आपल्या राजधानीला पोहोचले, पण महाराजांचं काळीज पाठीमागे होता. महाराजांच्या काळजाचा तुकडा पाठीमागे होता. दुसरे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवराय आपल्या हातातून सुटले, नजर कैदेतून ते पसार झाले. औरंगजेबाला कळालं, दुःख थोडं झालं पण आनंद एवढा झाला. जाऊ दे म्हणे शिवाजी महाराज माझ्या हातातून, पण शिवाजीचा पुत्र संभाजी अजून माझ्या राज्यात आहे. तर पोर जरी पकडलं तर शिवाजीची ताकद कमी केल्यासारखी होईल. कारण पोर साधारण नाही, 9 वर्षाचं पोर या आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या नजरेला नजर लावून बोलताय. हे 9 वर्षाचं असताना माझ्या नजरेला नजर भिडवतंय. हे जेव्हा ताकदीचं होईल तेव्हा माझी काय अवस्था करेल. याला जरी पकडलं तरी आपल्या राज्याला काळजी नाही, धोका नाही, आणि शिवाजीची ताकद कमी करण्यासाठी आपल्याला खूप मोठं साधन झालं. म्हणून छोट्याशा बाळ शंभू राजाला पकडण्यासाठी औरंगजेबानं आपल्या राज्यातले गस्त पहारे वाढवले. 8-9 वर्षाच्या लेकराच्या कसून चौकशा चालू झाल्या. महाराजांच्या कानावर रोज बातमी येत होती, आज इथे चौकशी, उद्या तिथे चौकशी, आज इथून उद्या तिथून. महाराजांचा जीव बारीक व्हायचा. राजा होता पण बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांना विचार पडला की नेमकं काय करू आता, कसं माझ्या बाळाला वाचवू. लक्षात घ्या, काळ 350 वर्षापूर्वीचा आहे, 450 वर्षापूर्वीचा आहे, की ज्या काळामध्ये प्रचंड अंधश्रद्धा, प्रचंड कर्मकांडाला महत्व, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी अफवा उठवली आणि अशी कृती केली की शंभूबाळ मेले म्हणून त्यांचं पिंडदान केलं, श्राद्ध केलं, जिवंत लेकराचं पिंडदान केलं. सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली, शंभूबाळ मेला, शंभूबाळ मेला. आलमगीर औरंगजेबाला आनंद झाला. या अल्ला, जे काम मला करायचं होतं ते तर तू माझं काम केलं, माझ्या रस्त्यातला काटा तू संपवला. देवा तुझे खूप धन्यवाद. गस्त शिथिल झाला, पहारा शिथिल झाला. सगळे आनंदानं ढोल ताशे नगारे वाजवायला लागले आणि शंभूबाळाची वाट मोकळी झाली. शंभूबाळ सही सलामत जेव्हा राजधानीमध्ये महाराष्ट्रात पोहोचले, रायगडावरती पोहोचले, आणि रायगडावरती शंभूबाळ पोहोचल्यानंतर मग आनंदाची, विजयाची तोफ वाजली, आनंदाची तुतारी वाजली, मंगलवाद्य वाजले आणि सगळ्यांनी छत्रपती शिवरायांचा जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवरायांचा सगळ्यांनी जय जयकार केला. सगळ्यांना आनंद झाला. याच्यातून एकच सांगायचं मला, लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज.